मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे मीरा रोडकडे आता निघालेले आहेत आणि ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी माहिती मिळते। काही वेळापूर्वी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांच्यासोबत ते चर्चा करत होते। एक बैठक झालेली आहे आणि त्यानंतर आता संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे सुद्धा मीरा रोडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील। विशाल पाटील अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। विशाल, ऋतुजा, मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई हे सर्वच मीरा भाईंदरच्या दिशेनं लोकल ट्रेननं रवाना झालेले आहेत। सुरुवातीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर हे सर्व नेते हे मीरा भाईंदरच्या दिशेने निघालेले आहेत। आपल्याला सकाळपासून आपण जर पाहायला गेलं तर सर्वपक्षीय लोक या मोर्चामध्ये सहभागी झाली होती आणि या मोर्चावरती कुठेतरी दडपशाही होते अशा पद्धतीचं चित्र जे आहे हे निर्माण झालं। पोलिसांना अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवतीर्थ या ठिकाणी सातत्यानं बैठका जी आहेत त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेत्यांसोबत होत होत्या आणि आता मनसेचे नेते हे स्वतः लोकल ट्रेननं मीरा भाईंदरच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि ते सुद्धा त्या मोर्चात सहभागी होणार आहेत। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे आता मीरा रोडच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। नगरसेवक वगैरे राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आता हे दोन्ही नेते सुद्धा मीरा रोडकडे निघालेले आहेत। ते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होतील। तर मोर्चाच्या ठिकाणी मंत्री प्रताप सरनाईक हे दाखल झालेले आहेत। सध्या ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। मी मराठी अशी टोपी परिधान करून आता ते मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काही वेळापूर्वी निघालेले आहेत अशी माहिती मिळाली होती आणि आता या मोर्चामध्ये ते सुद्धा सहभागी झालेले आहेत। मनसेचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि इतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्यासोबत मंत्री प्रताप सरनाईक हे काय बातचीत करतात आणि या मोर्चाच्या सगळ्या संदर्भात काय सविस्तर चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दुसरीकडे संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे मीरा रोडकडे निघालेले आहेत, मात्र आता मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अगदी सकाळपासून या मीरा रोडच्या परिसरामध्ये मोठा राडा आपल्याला पाहायला मिळालेला होता। मनसेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले, त्यांची धरपकड पोलिसांनी केली आणि त्यानंतर अगदी 2 ते 3 तासानंतरच्या कालावधीनंतर पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र हा मोर्चा संपणार नाही जोपर्यंत अविनाश जाधव यांना पोलीस सोडत नाहीत अशी भूमिका सुद्धा मनसेनं स्पष्ट केलेली आहे। तर या मोर्चामध्ये सहभागी होण्याबाबत आता मंत्री प्रताप सरनाईक काय भूमिका स्पष्ट करतात हे सुद्धा पाहायचं आहे। माध्यमांशी ते काही चर्चा करतात काय सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मीरा रोडच्या या चौक परिसरामध्ये मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदेशीरित्या आमच्या मराठी कार्यकर्त्यांना मराठी एकीकरण समितीच्या लोकांना अटक केलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आलो। मुख्यमंत्री म्हणतात की मोर्चाला परवानगी देणार होते, मात्र मोर्चाचा रस्ता जो होता तो अशा पद्धतीचा होता की वाद निर्माण होईल। मग जर व्यापाऱ्यांनी मोर्चा केला त्यावेळेस व्यापाऱ्यांच्या मोर्चाला जर तुम्ही पाठिंबा देता, सर मोर्चाचा रूट आहे तो घोडबंदरच्या दिशेने करावा सांगण्यात आलं होतं, पण मात्र इथे तर मराठी एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी मी इथे आलेलो आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। या मोर्चामध्ये आता ते सहभागी होत आहेत। जर अमराठी व्यापाऱ्यांना त्यावेळी परवानगी दिलेली होती तर आजच्या मोर्चाला परवानगी देण्यास काय हरकत होती असंही त्यांनी विधान केलेलं आहे। आता ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत।
मात्र या सगळ्या संदर्भात आता मनसेची नेमकी कशी प्रतिक्रिया असेल किंवा भूमिका असेल हे सुद्धा पाहायचं आहे। या सर्व कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईक यांना गराडा घातलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। काही वेळापूर्वी पानसे यांनी एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केलेली होती आणि त्यांना सुद्धा आम्ही हाच सवाल केलेला होता, प्रताप सरनाईक हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, तर त्यांनी सुद्धा या संदर्भात बोलत असताना असं म्हटलेलं होतं की ते विधान भवन परिसरामध्ये होते, गृहमंत्री सुद्धा त्यांच्या सोबत होते, तर या मोर्चाच्या संदर्भात त्यांनी तेव्हा बातचीत करायला हवी होती आणि याचं राजकारण न होता, हा दिखावा न करता फक्त आणि फक्त आमच्या या भूमिकेला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा होता असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि आता मंत्री प्रताप सरनाईक हे या मोर्चामध्ये सहभागी झाले। या ठिकाणी प्रचंड गदारोळ सुरू आहे, जोरदार धक्काबुक्की सुरू आहे। प्रताप सरनाईक मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आल्यानंतर पोलिसांना त्यांना मंत्री साहेब आहेत, मला काय ढकलतो तिकडे जाणार पाटिया दादा पाटिया साहेबांना अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, प्रताप सरनाईक सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेत। प्रताप सरनाईक मोर्चामध्ये सहभागी झाले होते, मात्र आता प्रताप सरनाईकांना देखील या ठिकाणावरनं कारचा पाय घ्यावा लागतोय, कारण प्रताप सरनाईक मोर्चामध्ये सहभागी होतात। या ठिकाणी जमलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मोर्चेकरी, आंदोलक आणि काही प्रमाणात ठाकरेंचे देखील शिवसैनिक मोर्चामध्ये होते। महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी होते आणि त्यांनी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या। यानंतर मोठा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ लागला होता आणि यानंतर प्रताप सरनाईक यांच्या सोबत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रताप सरनाईक यांना या ठिकाणावरनं परत निघण्याचा सल्ला दिला। आपण काही दृश्यांमध्ये बघू शकतो, प्रताप सरनाईक या ठिकाणावरनं परत निघत असल्याची ही संपूर्ण दृश्य आपल्याला बघायला मिळते। मीरा रोड स्थानक परिसरातली ही दृश्य आहे। मीरा रोड स्थानक परिसरामध्ये या आंदोलनाची खरं तर आता सांगता होणं अपेक्षित आहे, मात्र ज्या प्रकारची काही वेळापूर्वी प्रतिक्रिया आपल्याला अभिजित पानसे यांनी दिली होती की अविनाश जाधव आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना जोपर्यंत पोलीस सोडत नाही आणि अविनाश जाधव या ठिकाणी मोर्चात सहभागी होत नाही तोपर्यंत मोर्चाची सांगता होणार नाही। आणि हे सगळं झाल्यानंतर आता आपण बघतोय की या ठिकाणी मोर्चा सुरू आहे, मात्र मोठ्या जोरदार घोषणाबाजी या प्रताप सरनाईक यांच्या विरोधात केली गेली आणि त्या प्रताप सरनाईक यांना या ठिकाणावरनं माघारी फिरावं लागलं, त्यांना परत जावं लागलं। ही सगळी दृश्य बघतोय आणि प्रताप सरनाईक परत गेल्यानंतर आता काही अंतरावर प्रताप सरनाईक मोर्चाच्या बाहेर आहे, आंदोलनाच्या बाहेर पडले आणि टाळ्या वाजवून लोकांकडनं आनंद व्यक्त केला जातो। कुठतरी आपण बघतोय की आता मोर्चाला राजकीय वळण लागतं की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण मोर्चाच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन प्रताप सरनाईक या ठिकाणी दाखल झाले होते, मात्र आता त्यांना देखील या मोर्चेकऱ्यांचा विरोध होताना बघायला मिळतोय। काही वेळापूर्वी प्रताप सरनाईक यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली होती की त्यांना मोर्चामध्ये सहभागी व्हायचे। आता ही सगळी दृश्य आपण बघतोय की प्रताप सरनाईक मोर्चातनं बाहेर पडताना। अक्षय, प्रताप सरनाईक यांना नेमकं का विरोध दर्शवला जात होता, तिथल्या आंदोलकांची नेमकी काय भूमिका? अक्षय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आपण काय भावना आहे आपण जे सरकारमध्ये बसलेली माणसं आहे आणि सरकारमध्ये बसल्यानंतर ज्यावेळी JR येतो हे 2 लोक कुठे बसलेले होते का नाही? या लोकांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे होते त्यांनी का नाही याच्यावर हे केला? JR त्यांनी मोर्चामध्ये या मीरा भाईंदरचे आमदार आहेत, मोर्चात सहभागी होण्याची भूमिका दाखवली होती। अहो ही भूमिका जे आल्यात ना
यांना मतदानासाठी आलेले आहेत. मराठीचा यांना अजिबात पुळका नाहीये. मराठीचा जर पुळका असताना तर त्याच वेळी मला सांगा, अजित पवार सरकारमध्ये असताना पण त्या माणसाने विरोध केला की यांनी का नाही विरोध केला? महाराष्ट्रामध्ये असेल तर मराठीचं हे जर आम्ही करत असू तर कुठल्याही परप्रांतीय इथे मराठीची जागा हे करणार का? ती नाही ना सहन करणार. इथे सहन नाही करणार. या महाराष्ट्रामध्ये आता त्यांच्या गुजराती मारवाड्यांच्या मोर्चाला परवानगी देतात आणि मराठी माणसं आणि मराठी एकीकरण समितीने परवानगी न मिळता नाही असं तुम्हाला म्हणायचं. सरकार आहे. दुसरी गोष्ट मला काय म्हणायचं, हे 3 लोकांचं सरकार असताना अजित पवार हे विरोधात जातात. त्यांच्या मराठीच्या भूमिकेसाठी मराठीच्या साईडने उभे राहतात. पहिले काय झोपलेले होते? यांना फक्त सत्ता हवी आहे, बाकी यांना काय नको. आज जे कार्ड खोललंय ना हिंदी सगळ्याचं ऐका पूर्ण ऐका पहिलं. यांनी जे आज थोडक्यात यांनी जे कार्ड ओपन केलं हे मुंबई महानगरपालिकेच्या विषयावर ओपन केलेलं आहे. मराठी आणि अमराठी यांचा वाद कसा होईल आणि त्याचा आम्हाला फायदा कसा होईल एवढं त्यांचं काम आहे. यांना सत्ता हवी, यांना मराठी माणूस नको किंवा अमराठी माणूस नको आहे. तर तुमची काय भूमिका आहे? प्रताप सरनाईक या ठिकाणी तुम्ही आंदोलनाला समर्थन करण्यासाठी आले ते परत राहावं लागेल. सर्वप्रथम मी भाजपचा सहज सचिव आहे. ही आता घटना घडली ती चुकीची आहे. त्यांना परिवहन मंत्री आहेत, त्यांना असं विरोध करणं चुकीचं आहे. त्यांच्याकडून चुकी झालेली आहे. त्यांनी सर्व समोर येऊन सगळ्यांची माफी मागितली पाहिजे. ते पण एक मराठी आहेत आणि मराठी अस्मितेसाठी ते इथे उपस्थित झालेले. जसं मी पक्ष साईडला ठेवून मराठी अस्मितेसाठी सकाळपासून इथपर्यंत चालत आलेलो आहे. गनिमी कामा करून आम्ही इथे जेव्हा तुम्ही यापुढे तर मोर्चामधील या आंदोलकांनी कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईक यांना कडाडून विरोध दर्शवलेला आहे आणि सरनाईक गो बॅक अशा घोषणाबाजी सुद्धा त्या ठिकाणी सुरू होत्या. जेव्हा सरकारचा त्रिभाषा संदर्भातला त्यावेळी यांनी भूमिका का स्पष्ट केली नाही, तेव्हा विरोध का दर्शवला नाही असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय.